वाशिम नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे। आज नामांकन अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे आणि आज प्रमुख पक्षामधील काही दिग्गज नेत्यांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतलेले आहेत। त्यामध्ये प्रमुख जे आहेत ते नागोराव टेंगडे, ज्यांनी पहिल्यांदा शिवसेना उभाटा या पक्षाकडून अर्ज भरला होता, मात्र तो बाद झाला होता। मात्र त्यांनी पर्यायी एक अपक्ष म्हणून अर्ज भरला होता आणि काल त्यांनी ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळेस अपक्ष उमेदवारी कायम राखणार असं ठामपणे सांगितलं होतं। मात्र समाजाने त्यांची मनधरणी केली आणि समाजातील एक उमेदवार एका पक्षाकडनं नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत असल्यामुळे मी आज नामांकन अर्ज माघार घेतोय असं नागोराव टेंगडे म्हणाले। पाहूयात काय ते म्हणालेत। मागितली होती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, पण ऐन वेळेवर माझी उमेदवारी काटून ग्रामीण भागातल्या जिल्हा प्रमुखाला उमेदवारी देण्यात आली आणि माझ्या संग अन्याय झाला। त्या अन्यायामुळे मी अपक्ष फॉर्म भरला होता, ते फॉर्म आज मी वापस घेत आहे। काय कारण? त्याचं कारण की दुसऱ्या पार्टीनं आमच्या समाजाला उमेदवारी दिली, त्यामुळं मी समाजाचा सगळ्याचा मान ठेवून त्या समाजाच्या व्यक्तीले मी पाठिंबा देत आहोत। ओके। तर नागोराव टेंगडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे आणि सोबतच अजून एक लक्ष्मणराव इंगोले यांनी देखील अपक्ष उमेदवारी दाखल केली होती, त्यांनी देखील आज अर्ज मागे घेतला आणि एक बेनीवाले म्हणून उमेदवार आहेत, त्यांनी देखील आपला आज नामांकन अर्ज मागे घेतलेला आहे। सध्या आता 25 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत प्रचार रंगणार आहे। मात्र आता या 3 दिवसामध्ये अजून काय घडामोडी घडणार आहेत यावर आमची बारीक नजर असणार आहे। तुर्तास तुम्ही कुठेही जाऊ नका। निवडणुकीसंदर्भात प्रत्येक घडामोड पाहण्यासाठी वत्स गुल्म लाईव्हला यूट्यूबवर सबस्क्राईब कर, फेसबुकवर फॉलो करा। पाहत राहा वत्स गुल्म लाईव्ह, आपली संस्कृती आपला वसा।